नमस्कार, मी संतोष चकोर. मित्रांनो, भारत आज एका अशा आरोग्य संकटाच्या दिशेने वाटचाल करत आहे जे भविष्यात संपूर्ण उपचार प्रणालीसाठी मोठे आव्हान ठरू शकते. हे संकट आहे अँटीबायोटिक रेझिस्टन्स, म्हणजेच अँटीबायोटिक औषधांचा बॅक्टेरियांवर होणारा परिणाम हळूहळू कमी होत जाणे. अलीकडेच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून हा धोका अत्यंत स्पष्टपणे समोर आला आहे. ICMRचा अहवाल काय सांगतो? ICMRच्या अहवालानुसार भारतामध्ये अनेक सामान्य संसर्गांवर वापरली जाणारी अँटीबायोटिक औषधे आता प्रभावी राहिलेली नाहीत. यामध्ये प्रामुख्याने ज्या आजारांचा समावेश होतो ते आहे निमोनिया, मूत्रमार्ग संसर्ग UTI, रक्तदोष संसर्ग ब्लड इन्फेक्शन, श्वसन व पचन संस्थेशी संबंधित बॅक्टेरियल संसर्ग. जे आजार पूर्वी काही दिवसात बरे होत होते ते आता जास्त काळ टिकणारे, अधिक गुंतागुंतीचे आणि काही वेळा जीव घेणे ठरत आहेत. ही समस्या केवळ औषधांपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर तिचा गंभीर परिणाम होत आहे. उपचार अधिक गुंतागुंतीचे आणि खर्चिक होत आहेत. जेव्हा प्राथमिक अँटीबायोटिक औषधं परिणामकारक ठरत नाहीत, तेव्हा डॉक्टरांना अधिक महाग, अधिक प्रभावी, जास्त साईड इफेक्ट असलेली अशी औषधं देण्याची गरज भासते. तसेच संसर्गाचा धोका वाढतो, रुग्णाला ICU मध्ये दाखल करावे लागते, रुग्णालयात राहण्याचा कालावधी वाढतो, इतर संसर्ग होण्याची शक्यता वाढते, यासोबतच मृत्यूचा धोका निर्माण होतो. वेळीच योग्य उपचार न झाल्यास मृत्यूचं प्रमाण वाढत असल्याचं ICMRच्या निरीक्षणातून स्पष्ट होते. तर मग या अँटीबायोटिक रेझिस्टन्सची प्रमुख कारणं कोणती? तर ही समस्या अचानक उद्भवलेली नाही. यामागे अनेक वर्षांची चुकीची पद्धत आणि बेफिकीरपणे वापर कारणीभूत आहेत. ते म्हणजे गरज नसताना अँटीबायोटिकचा वापर करणं. उदाहरणार्थ, व्हायरल ताप, सर्दी खोकला, फ्लू या आजारांमध्ये अँटीबायोटिकची आवश्यकता नसते तरीही त्यांचा वापर केला जातो. यानंतरचं कारण म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं. अनेक ठिकाणी आजही अँटीबायोटिक औषधं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेतले जात आहेत. पुढचं कारण म्हणजे पूर्ण औषध कोर्स न करणं. लक्षणे कमी होताच औषध बंद केल्याने शरीरात राहिलेले बॅक्टेरिया अधिक मजबूत होतात. यानंतर अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे पशुपालन व अन्न उद्योगातील अतिवापर. पशुधनाच्या जलद वाढीसाठी व आजार टाळण्यासाठी अँटीबायोटिकचा अतिवापर केला जातो, ज्याचा परिणाम अन्न साखळीमार्फत मानवावर होतो. तर ही काही कारणे बघितली तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स ही केवळ वैद्यकीय समस्या नसून ती राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आपत्ती ठरू शकते. आणि यावर वेळीच नियंत्रण न घेतल्यास साध्या शस्त्रक्रिया देखील धोकादायक ठरतील. प्रसूती व सिझेरियन शस्त्रक्रिया धोक्यात येतील. ICU, कॅन्सर उपचारांची यशस्वीता कमी होईल. सामान्य संसर्गही जीवघेणा ठरू शकतो. यामुळेच जागतिक आरोग्य तज्ज्ञ या समस्येला सायलेंट पॅन्डेमिक असं म्हणतात. तर यावर उपाय काय? म्हणजेच आता काय करणे आवश्यक आहे? तर यात सामान्य नागरिकांनी काय करावे? तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक घेऊ नका. पूर्ण औषध कोर्स नक्की पूर्ण करा. व्हायरल आजारांमध्ये अँटीबायोटिक टाळा. केवळ पात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या. यानंतर सरकार आणि आरोग्य व्यवस्थेनं काय करायला हवे? तर अँटीबायोटिक विक्रीवर कठोर नियंत्रण ठेवावे. पशुपालन व अन्न उद्योगासाठी कठोर नियम लागू करणं, व्यापक जनजागृती मोहिमा सुरू करणं हे सर्व सरकारनं करावे. यामागे संदेश अत्यंत स्पष्ट आहे. तो म्हणजे अँटीबायोटिक ही साधी औषधं नाहीत. चुकीचा वापर म्हणजे भविष्यातील उपचार धोक्यात. आज जर आपण सावध झालो नाही तर उद्या अशी वेळ येऊ शकते की औषधं उपलब्ध असतील पण ते परिणामकारक नसतील. त्यामुळे याबाबत जागरूक राहणं ही जबाबदारी केवळ डॉक्टरांची नाही तर आपल्या सर्वांची आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.